गुड मॉर्निंग स्टुडंट्स. शाहू सायन्स अकॅडमी अहिल्यानगरच्या वतीने मी प्राध्यापक तोडमल सर तुमच्यासाठी इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 चे आपण जे टेस्ट सिरीज चालू केलेली आहे 2026 साठीचे महत्त्वाचे प्रश्न ते पाहत आहोत. त्यामध्ये जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आमचं चॅनल शाहू सायन्स अकॅडमीला सबस्क्राइब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला आमची नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी महत्त्वाचं ठरेल. त्यामध्ये आज आपण विज्ञान भाग 1 चा प्रश्न पाहतोय. धडा पहिला, गुरुत्वाकर्षण. अभिकेंद्रित बल, केपलरचा तिसरा नियम, त्याची आकृती पाहून ठेवा. वजन, वस्तुमान, त्याच्या व्याख्या करून ठेवा. त्याचबरोबर मुक्त पतन, मुक्तिवेग यांच्या व्याख्या करून ठेवा. तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. त्यानंतर धडा दुसरा, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. डोबेर यांच्या त्रिकचा नियम असेल, न्यूलँडचा अष्टकांचा नियम, मेंडेलिव्हची आवर्त सारणी, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुणधर्म हे बरेचदा प्रश्न विचारलेत. नंतर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची त्रुटी यावरती प्रश्न असतो. आवर्त सारणीचे दीर्घरूप, आवर्त सारणीतील आवर्ती कल. त्यानंतर अणु आकारमान, संयुजा हे त्यामध्ये कन्सेप्ट आहे. धातू व अधातूतील गुणधर्म. तर अशा पद्धतीने धडा दुसऱ्यावरती जे मूलद्रव्यांचे आवर्ती कल, आवर्ती वर्गीकरण यावरती प्रश्न आहेत. त्यानंतर पुढचा धडा आहे धडा तिसरा, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. त्यावरती आपण महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. रासायनिक अभिक्रिया लेखन, रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, मग त्यामध्ये संयोग अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया आणि शेवटचा दुहेरी विस्थापन अभिक्रिया हे तुम्हाला व्याख्या लिहिण्यासाठी विचारतात. उष्माग्राही उष्मादायी प्रक्रिया याच्या व्याख्या विचारतात. त्यानंतर शेवटचा आहे रासायनिक अभिक्रियांच्या दरावर परिणाम करणारे घटक. ते घटक मग त्याच्यावरती तापमान असेल, प्रेशर असेल, ते कन्सेप्ट तुम्ही पाहून ठेवा. धडा चौथा, विद्युत धारेचे परिणाम. त्यामध्ये विद्युत शक्तीचे एकक, उदाहरणे सोडवा याचे फॉर्म्युला आहे. म्हणजे या धड्यावरती तुम्हाला उदाहरणं असणार आहेत. त्यामध्ये उदाहरणं जेवढी दिलेली आहेत ती तुम्ही एकदा पाहून ठेवा. उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम, फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. आता हा बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे, तो व्यवस्थित करून ठेवा. विद्युत चलचित्र, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम म्हणजे उजवा आणि डावा हात दोघांचेही प्रश्न करून ठेवा, व्याख्या करून ठेवा. विद्युत जनित्र हे तुमचे चौथ्या धड्यावरती प्रश्न आहेत. पाचवा धडा उष्णता. त्यामध्ये तुम्हाला व्याख्या विचारतात. अप्रकट उष्मा, विशिष्ट उष्मा, विशिष्ट उष्मा धारकता, नंतर विशिष्ट अप्रकट उष्मा, पाण्याचे असंगत आचरण या व्याख्या करून ठेवा. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. नंतर धडा सहावा, प्रकाशाचे अपवर्तन. प्रकाशाच्या अपवर्तनाची व्याख्या करा, अपवर्तनाचे नियम करा, अपवर्तनांक काय आहे त्याची व्याख्या करा, प्रकाशाचे अपस्करण हे तुम्ही प्रश्न करू शकता. महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुमच्या बोर्ड परीक्षेला येणार. धडा सातवा, भिंगे व त्यांचे उपयोग. भिंगे म्हणजे काय, त्यानंतर मुख्य नाभी, त्यानंतर अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा कशा असतात, उलट्या सुलट्या, ते व्यवस्थित करून ठेवा. भिंगाचे सूत्र हा बऱ्याचदा प्रश्न विचारला गेलेला आहे. विचालन याचा फॉर्म्युला आहे. भिंगाचा संयोग याचा देखील एक फॉर्म्युला विचारलेला आहे. मानवी डोळा असेल, दूरदृष्टी व त्यावर उपाय हे डोळ्यांच्या आजारासंदर्भात आलेले प्रश्न आहेत. लघुदृष्टी किंवा निकट दृष्टी, दूरदृष्टिता, वृद्धदृष्टिता, त्यानंतर वस्तूचा आभासी आकार. नंतर शेवटचे प्रश्न आहेत अंतर्गोल भिंगाचे उपयोग, नंतर बहिर्गोल भिंगाचे उपयोग. हे तुम्हाला प्रश्न बऱ्याचदा विचारलेले आहेत आणि हेच तुमच्या 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला पाहायला मिळतील मित्रांनो. नंतर शेवटचा आहे आठवा धडा धातू विज्ञान. त्यामध्ये धातूंच्या अभिक्रिया, पाण्याबरोबरची अभिक्रिया, ऑक्सिजन बरोबर, आम्लाबरोबर, नायट्रिक आम्ल, क्षारांच्या द्रावणाबरोबर. या तुम्ही 4 ते 5 रिएक्शन करून ठेवा. मी शब्द देतोय, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाही या धातू विज्ञान संदर्भात. त्यानंतर धातू विज्ञानची व्याख्या, धातू आढळ, धातू विज्ञानाची मूलतत्वे म्हणजे ज्यामध्ये धातूंचे सहजीकरण, गुरुत्वीय विलगीकरण, चुंबकीय विलगीकरण, अपक्षालन किंवा अपक्षालन यावरती प्रश्न तुम्हाला विचारणार. ॲल्युमिनियमचे निष्कर्षण हा एक प्रश्न करून ठेवा. धातूंचे क्षरण आणि क्षरण प्रतिबंध त्यामध्ये तुम्हाला आलेले 4 पद्धती ते व्यवस्थित करून ठेवा. या धड्यामध्ये याच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारले जाणार नाही. त्यानंतर धडा 9वा, कार्बनी संयुगे. त्यामध्ये सजातीय श्रेणी, स्क्रीनशॉट घ्या. सजातीय श्रेणी, कार्बनचे एकेरी, दुहेरी, तिहेरी बंध, कार्बनच्या रासायनिक अभिक्रिया, त्यामध्ये ज्वलन, ऑक्सिडीकरण, समावेशन अभिक्रिया, प्रतियोजन अभिक्रिया या व्यवस्थित करून ठेवा. नंतर आहे इथेनॉइक ऍसिडचे रासायनिक गुणधर्म, महारेणू, नैसर्गिक महारेणू, बहुवार्गिक या 3 यांच्या डेफिनेशन व्याख्या करून ठेवा. त्यानंतर धडा 10वा, अवकाश मोहीम. शेवटच्या धड्यामध्ये
अवकाश मोहिमांची गरज व आणि महत्व हा एक प्रश्न. कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा, त्यामध्ये उच्च कक्षा, निम्न कक्षा, मध्यम कक्षा या 3 व्यवस्थित करून ठेवा. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे उपग्रह प्रक्षेपक. तर अशा पद्धतीने मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, आज आपण शाहू सायन्स अकॅडमीच्या वतीनं तुमच्या 10वीच्या बोर्डच्या परीक्षा 2026 साठी येणारे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय केले, जे महत्त्वाचे प्रश्न काढलेले तुम्हाला, ते त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. तर आमच्या शाहू सायन्स अकॅडमी या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आता भाग 2 विज्ञान 2चा जो येणार आहे त्यासाठी तुम्हाला या चॅनलवरती व्हिडिओ पाहण्यासाठी मिळेल. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.